चिकाटीने कशा प्रकारे खेळ करतील एका साईडला संघ पाहायला भेटतोय मोरेगाव नगरविन संघ आहे नामा बॉईज तर एका साईडला संघ पाहायला भेटतोय श्री साई बॉईज पहिल्या चेंडूवरती सिंगल आले दुसरा चेंडू फ्लॅटेड चेंडू त्याला हलक्या हाताने ऑफ साईडला खेळून काढलाय एकेरी धाव धावपलकामध्ये ऍड होईल एकेरी धावेने खातं वाढतंय धावपलकडे धावा लागले दोन चेंडूचा खेळ संपलाय दोन धावा धावपलकावरती लागलेत पहिलं षटक मार्गत असताना पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे ओमकार ओके या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू पुढील चेंडू हो पुन्हा एकदा त्याला हलक्या हाताने सन्मान दिलाय रोहन फील्ड करेल एकेरी धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होईल एकेरी दुहेरी धावेने धावपलक वाढतंय धावपलक आता जाऊन पोहोचतंय 3 या आकड्यावर 3 चेंडूचा खेळ झालाय 3 धावा धावपलकावरती लागलेत नामाबाई संघ पाहायला भेटतोय गोलंदाजी भूमिकेमध्ये यतरक्षक भूमिकेमध्ये प्रभावित केलंय वसई विरार क्रिकेट असोसिएशन ला आताच झालेल्या MCC चषकामध्ये विजेता संघ राहिला होता नामा बॉईज खूपच सुंदर असा खेळ राहिला यंदाच्या हंगामामध्ये 4 चेंडूचा खेळ झाले 4 धावा धावपलकावरती लागलेत यावेळी हलक्या हाताने ऑन साईडला खेळून काढलाय एकेरी धाव सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये 5 चेंडूचा खेळ झालाय 5 धावा धावपलकावरती लागलेत पहिल्या षटकामधील उर्वरित 1 चेंडूचा खेळ बाकी आतापर्यंत खूपच सुंदर असा स्पेल राहिलाय ओमकारेचा एकही अवंत धाव खर्च केले नाही पुन्हा एकदा खूपच सुंदर असं क्रिकेट म्हणावं लागेल पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावरती लागलेत डीजे खूपच सुंदर असं तारपा सॉन्ग पाहायला भेटलं पहिलं षटक संपलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावरती लागलायत यष्टीरक्षक भूमिकेमध्ये पाहायला भेटतोय निरंजन चिंतनकर गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहे दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आमंत्रित केलंय गोलंदाज रोहन याला कशा प्रकारे 6 धावा खर्च केल्यानंतर कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल हो यावेळेला बॅक फुटला जाऊन हलक्या हाताने खेळून काढलाय सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावाला आतापर्यंत महत्व देत आहेत श्री साई बॉईज 2 सलामीवीर मैदानाच्या श्री स्पोर्ट 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत विनीत आणि वेदांत आतापर्यंत खूपच सुंदर यांचा खेळ राहिलाय हो पुन्हा एकदा बॅक टू बॅक ओमकार फील्ड करेल त्याचबरोबर एक चिकी सिंगल चोरटी सिंगल खात्यामध्ये ऍड होईल 2 चेंडूचा खेळ झालाय 2 धावा धावपलकावरती लागलेत तिसरा चेंडू रोहन याचा पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न एकेरी धावाला महत्व देत आहे जसं पाहायला गेलं तर क्रिकेटच्या दुनियेमध्ये मुंबईची लाईफलाईन लोकल आहे तशीच क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल धाव आहे 3 चेंडूचा खेळ झालाय 3 धावा धावपलकावरती लागलेत 9 धावा धावपलकावरती लागलेत यावेळेला खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटले अंकित गवस याचा स्वतःला झोकून दिलंय संघासाठी डाय मारून चेंडू अडवला अंकित गवस यांनी आमच्या मेगा स्क्रीन मध्ये पाहायला भेटतोय खूपच सुंदर आउटस्टँडिंग परफॉर्मन्स अंकित गवस हो सुंदररित्या नक्कीच 3 धावा वाचवलेत नामाबाई या संघासाठी 4 चेंडूचा खेळ झालाय 10 धावा धावपलकावरती लागलेत येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ बाकी आतापर्यंत खूपच निर्णायक षटक राहिलंय रोहनाच्या यावेळेला बॅक फुटला जाऊन पंच केलाय ऑफ ड्राईव्हचा फटका सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये एकेरी धावेने खातं वाढतंय 11 धावा धावपलकावरती लागल्यात येणार 1 चेंडूचा खेळ बाकी 1 टू गो अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील पुलरलेनचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेने खूपच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय आम्या याचं 2 षटकांचा खेळ संपलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा लागलेत 12 धावा डीजे
2 षटकाचा खेळ संपलाय. 6च्या करंट रन रेटने धावफलक चालतंय. 12 धावा धावफलकावरती लागलेत. आतापर्यंत खूपच सुंदर असा खेळ राहिलाय न्यामा बॉयज या संघाचा. एवढ्या ऑन साइडला सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. तिसरं षटक प्रगतीपथावर असेल. तिसरं षटक आमंत्रित केलंय. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज आहे समीर. एक चेंडूचा खेळ झालाय. 13 धावा धावफलकावर दिला. हो यावेळेलाच काय नो प्लस चौका बोनसच्या रूपात 5 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. सुंदर असा चौका पाहायला भेटला. कोणी मारला? वेदांत याच्या बॅट मधून ऑफ ड्राईव्हचा फटका होता. सरळ चेंडू निघून गेलाय चौकारा लगत. 9+1 म्हणजे अतिरिक्तच्या रूपामध्ये 5 धावा धावफलकामध्ये ऍड होतील. 5 धावेने धावफलक जाऊन पोचतंय 18 या आकड्यावरती. धावफलक जाऊन पोचतंय 18 या आकड्यावरती. खूपच सुंदर आणि महागडं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत समीर याचं. 6 धावा खर्च केल्यात आपल्या एका चेंडू मध्ये. कशा प्रकारे कमबॅक करेल यावेळेला पुन्हा एकदा. तितक्या चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण, तितक्या चांगल्या दर्जाची फेकी. सुंदर रनिंग विन द विकेट म्हणावी लागेल. आतापर्यंत खूपच सुंदर असा खेळ राहिलाय. श्री स्पोर्ट या संघाचा 2 चेंडूचा खेळ झालाय. 19 धावा धावफलकावरती लागलेत. खूपच महागडं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत समीर याचा. पुढील चेंडू ओहो सुंदररित्या वळवलेला चेंडू. आउटसाइड लेग स्टंपचा मारा. डाव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी सरळ त्याला वाईट घोषित केलाय. अवंत रूपात भर पडते. आता एक्सिलेटरची पाय दिलाय. 2 सलामीने 20 धावा धावफलकावरती लागलेत. 14 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेला बॅक फुटला जाऊन हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू रोवन फील्ड करेल. तद्वर एकेरी धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलक जाऊन पोचताय 21 धावा धावफलकावरती लागलेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. ओहो सुंदररित्या टाकलेला चेंडू बॅटची लिडिंग एज लागून सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती लागलेत. येणाऱ्या तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ बाकी. फ्लायटेड चेंडू त्याला समोर दिशेने खोळून काढलाय. आम्या फील्ड करेल, फेकी करेल. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. धावचीच्या रूपात गडी बात डीजे. Present Tapa Boss. 22 धावा धावफलकावरती लागलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय वैभव. तिसऱ्या षटकामधील अंतिम 1 चेंडूचा खेळ बाकी. समीर याचा खूप महागडे षटक म्हणावं लागेल आतापर्यंत समीर याचं. 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत आपल्या वैयक्तिक 5 चेंडू मध्ये. येणार 1 चेंडूचा खेळ बाकी. 1 टू गो. अंतिम चेंडू बॅक फुटला जाऊन हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावरती लागलेत डीजे. के लिए बेस्ट गिफ्ट. तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया. थँक्यू डीजे. 4थं षटक प्रगतीपथावर त्यांनी महत्वपूर्ण काही निर्णायक षटक असेल नामावजा संघासाठी. हेमल मिका या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. पहिला चेंडू टॅपच्या साहाय्याने खेळून काढलेला चेंडू सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धावफलकामध्ये ऍड होईल. धावफलक आता जाऊन पोहोचतोय 24 धावा धावफलकावरती लागलेत. पहिल्या सत्रामधील 5 चेंडूचा खेळ बाकी. कशा प्रकारे खेळ करतील, कशा प्रकारे टार्गेट चेस करण्यात भाग पडतील. एका दुसरा मोठा फटका. ओहो यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून गेलाय. विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय आतापर्यंत नामाबाजी या संघाचा. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती लागलेत. येणारे 4 चेंडूचा खेळ बाकी. 4थं षटक प्रगतीपथावर मिका याला आमंत्रित केलंय. आतापर्यंत खूपच सुंदर असा भेदक मारा म्हणावा लागेल मिका याचा. फुलर लेनचा बॉल
त्याला मिस केलाय. बॅटची लिडिंग एज लागून 22च्या रूपात एकेरी धावपलकामध्ये ऍड होईल. 25 धावा धावपलकामध्ये लागलेत. पहिल्या सत्रामधील 3 चेंडूचा खेळ बाकी. ओहो, यावेळेला अर्ध्या पिचवरती टाकलेला चेंडू त्याला ऑफ साइडला दिशा दिले. सरळ चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झेनमध्ये पंचांचा इशारा 2 to go. पहिल्या सत्रामधील 2 चेंडूचा खेळ बाकी. 26 धावा धावपलकामध्ये आले. हो, सुरेखरित्या ऑफ ब्रेकचा मारा म्हणावा लागेल. त्याला एकेरी धावेने खेळून काढले. 27 धावा धावपलकामध्ये लागलेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. येणाऱ्या 1 चेंडूचा खेळ बाकी. कशा प्रकारे अंतिम चेंडू खेळून काढतील श्री साई बॉयज, कशा प्रकारे टार्गेट चेस करण्यास भाग पाडतील श्री स्पोर्ट. अंतिम चेंडू पहिल्या सत्रामधील मिका याचा उर्फ एमएलचा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे. फुलर लेनचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर मध्ये पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपलकावरती लागलेत. 28 धावा धावपलकावरती लागलेत. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे नामाबाई संघाला. कशा रीतीने पाठलाग करतील हे पाहण्याजनक असेल. डीजे सारा जमाना हसीनों का दीवाना जमाना कहे फिर क्यों बुरा है दिल लगाना सारा जमाना चला दुसऱ्या सत्राला होते सुरुवात. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे नामाबाईच्या संघाला. कशा रीतीने पाठलाग करतील 2 सलामीवीर माझ्या पंचायत. लेट्स गो. सामन्याला होते सुरुवात. पहिलं षटक प्रगतीपथ असताना गोलंदाजी ट्रॅकवरती आमंत्रित केलंय. महत्वपूर्ण कार्य निर्णायक षटक. निशांत 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये. एका साईडला स्ट्राईक फलंदाज पाहायला भेटतोय रोहित जयस्वाल उर्फ गुडलक. नागरिक फलंदाज पाहायला भेटतोय राहुल पोस्टिरे उर्फ चिट्टी. 2 सलामीवीर. पहिला चेंडू त्याला सन्मान दिलाय. ऑन साईडला खेळून काढलेला चेंडू सरळ चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये धावांचा झाला श्री गणेशा. एकेरी धावपलकामध्ये ऍड झाले. पहिलं षटक निशांच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. कशा प्रकारे हो सरळ यष्टी रक्षकाला भेदून सरळ चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये पुन्हा एकदा एकेरी धावपलकामध्ये ऍड होईल. धावपलक जाऊन पोहोचतय 2 या आकड्यावर. जय हनुमान मित्र मंडळ पुरस्कृत पांडवाबाई चषक पर्व दुसऱ्या पर्वामध्ये चालू असलेला सामना. जर 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगवले रोहित जयस्वाल याने. ओहो, सुंदररित्या खेळून काढलेला ऑन साइडला चेंडू. क्षेत्ररक्षक फील्ड करेल तत्वर एकेरी धावपलकामध्ये ऍड होईल. जर रोहित जयस्वाल याने जर 2 चेंडू मध्ये 2 चौकार लगावले तर लिंबू यांस कडून 200 रुपयाचे रोख पारितोषिक. रोहित यांस कशा प्रकारे खेळ करेल रोहित. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 धावा धावपलकावरती लागले. 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये.
आतापर्यंत झुंज देताना पायात फुलर लेनचा बॉल, याला समोरच्या दिशेने खेळून काढलेला स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये बॉल आणण्याचा प्रयत्न, सरळ पायाला लागून सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एकेरी धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड होईल. 45 2 गो. पहिल्या षटकामधील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. 4 धावा धावपालकावरती लागलेत. आतापर्यंत जशास तसे प्रतिउत्तर. पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज आहे निशांत. महत्वपूर्ण काय निर्णायक षटक हाताळतोय. आतापर्यंत 4 धावा खर्च केलेत. ओहो, यावेळेला खोदून काढण्याचा प्रयत्न, लेग बाईटच्या रूपात पंचांचा इशारा येतोय. सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये, म्हणजे एकेरी धाव पुन्हा एकदा खात्यामध्ये ऍड झाले. 5 धावा धावपालकावरती लागलेत. 1 2 गो. अंतिम चेंडू कशा प्रकारे खेळेल राहुल. अंतिम चेंडूचा खेळ बाकी. पहिल्या षटकामधील 5 धावा धावपालकावरती लागलेत. आतापर्यंत खूपच सुंदर निर्णायक षटक राहिलंय. निशांत याचा फुलर लेनचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज लागून सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपालकावरती लागलेत. डीजे. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपालकावरती लागलेत. नवीन गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. दुसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलंय कुणाल याला. 6 धावा खर्च केल्याच्या नंतर कशा प्रकारे खेळ करतील श्री स्पोर्ट. बॅकफुटला जाऊन समोर दिशेने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करेल. तद्वर एकेरी धाव धावपालकामध्ये ऍड होईल. 7 धावा धावपालकावरती लागलेत. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. कशा रीतीने पाठलाग करतील मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय. 17 चेंडू मध्ये 22 धावा. रोहित जयस्वाल आणि राहुल नक्कीच जाणतात या खेळपट्टीला कशा प्रकारे 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तितक्या चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण. तद्वर एकेरी धाव धावपालकामध्ये ऍड होईल. चला पुढील सामना नेक्स्ट मॅच BV एकलव्य वर्सेस जयसाई विरार. तिसरा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केलाय. सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. निलेश वाघेला यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. BV एकलव्य वर्सेस जयसाई विरार. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण सामना असेल. आता मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय. 15 चेंडू मध्ये 20 धावा. फुलर लेनचा बॉल, त्याला ऑन साइडला अतिशय देखना स्ट्रोक. सरळ 2 खेळाडूंना भेदून सरळ चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईन पलीकडे. 4 धावा. डीजे. थँक्यू डीजे. 13 धावा धावपालकावरती लागलेत. चौकारानंतर आता मध्ये मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय. 14 चेंडू मध्ये 16 धावा. खूपच सुंदर असा फटका होता रोहित जयस्वाल याचा. बॅक टू बॅक दुसरा येईल का, मी नक्कीच आधी उल्लेख केला होता. या खेळपट्टीला चांगलेच जाणतात 2 खेळाडू. ओहो, यावेळेला सन्मान दिलाय. सुंदर क्रिकेट म्हणावं लागेल. चौकारानंतर एकेरी धाव धावपालकामध्ये ऍड झाले. एकेरी धाव धावपालकामध्ये ऍड होईल. धावपालक जाऊन पोहोचतय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावपालकावरती लागलेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळून काढलेला चेंडू. तितक्याच चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण, तितक्याच चांगल्या दर्जाचं रनिंग बिन द विकेट म्हणावी लागेल. एकेरी धाव 34 धाव खात्यामध्ये ऍड झाले. 2 षटक संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर
15 धावा धावफलकावरती लागलेत. डीजे कमरिया कमरिया करेला पालोप लॉलीपॉप. थँक्यू डीजे. खूपच सुंदर असं मधुर गीत, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं गाणं डीजे मॅनच्या रूपाने आपण ऐकलं. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती लागलेत. मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय 12 चेंडूमध्ये 14 धावा. 2 सलामीवीर आतापर्यंत एक हाती झुंज देतात. फुलर लेनचा बॉल टॅपच्या रूपाने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक फील्ड करेल तद्वर एकेरी धावफलकामध्ये. 3रं षटक हातांसाठी महत्वपूर्ण षटक असेल श्री स्पोर्ट या संघासाठी. कशा प्रकारे हाताळेल वैभव याच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव खर्च केलंय वैभव याने. दुसरा चेंडू स्ट्राईक मध्ये फलंदाज सज्ज आहे रोहित जयस्वाल उर्फ गुल्लक. फुलर लेनचा बॉल यावेळेला ऑफ ड्राईव्ह. हो सुरेखरित्या त्याला सरळ घोषांकी क्षेत्रामध्ये फेकलंय क्षेत्ररक्षकाने. तितक्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. तितक्या चांगल्या दर्जाचा ऑफ ड्राईव्हचा फटका होता रोहित याचा. खूपच सुंदर आतापर्यंत सामना पाहायला भेटतोय. मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय 10 चेंडूमध्ये 12 धावा. कशा प्रकारे करतील नॅमा बॉईज संघ, तर कशा प्रकारे श्री स्पोर्ट कशा प्रकारे धावांवरती रोख लगवतील हे पाहण्याजनक असेल. दोन्ही संघाला महत्वपूर्ण सामना असेल. सरळ चेंडू निघून गेलाय यावेळेला डिक्लेअर झोन मध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा धावफलकावरती लागलेत. 2 सलामीवीर आतापर्यंत खूपच सुंदर असे रीतीने खेळ करतायत. हो तितक्या चांगल्या दर्जाचा चेंडू हाताळला होता. बॅटची लिडिंग एज लागून सरळ चेंडू निघून गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. कशा प्रकारे काय रणनीती असेल. 4थं षटकाला कोणाला कुठल्या गोलंदाजाला आमंत्रित करायचंय. मॅचचे इक्वेशन आता जाऊन पोहोचतंय 8 चेंडूमध्ये 10 धावा धावफलकावरती लगावायचे नॅमाबाईच्या संघाला. फुलर लेनचा बॉल त्याला समोर दिशेने खेळून काढलेला चेंडू तितक्या चांगल्या दर्जाचं रनिंग विन द विकेट म्हणावी लागेल. आतापर्यंत खूपच सुंदर असा खेळ राहिलाय नॅमा बॉयज देखील या संघाचा. जर गुल्लक यांनी एक चौकार लगावला तर लिंबू यांसकडून 100 रुपयाचं रोख पारितोषिक आहे गुल्लक याला. कशा प्रकारे खेळ करेल यावेळेला. ओहो समोर दिशेने टोलेला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता. टाळ्या वाजतायत शिट्ट्या वाजतायत. दबाव असेल आता नॅमाबाईच्या संघावर. मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय 6 चेंडू 9 धावा. 2 सलामीवीर कशा प्रकारे 6 चेंडू 9 धावाचा पाठलाग करतील पाहणं जनक असेल. डीजे थँक्यू डीजे. 6 चेंडू 9 धावा. 4थं षटक आणि महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलंय गोलंदाज शशांक याला. 6 चेंडू 9 धावा. हाय व्होल्टेज मॅच. फुल टॉस चेंडू त्याला धावचीच्या रूपात. हो थोडासा फंबल. जर हा सामना रोहित जयस्वाल यांनी जर जिंकवला तर शंकर मामा भेकरे यांकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल गुल्लक याला. कशा प्रकारे खेळ करेल गुल्लक. 5 चेंडू 8 धावा. या खेळपट्टीला जाणतो गुल्लक. कशा प्रकारे 8 धावा काढायचेत आपल्याला. कशा प्रकारे सामना जिंकवायचा नॅमाबाईच्या संघासाठी. ओ खोदून काढलेला चेंडू समोरच्या दिशेने. ओहो हार्ड लक म्हणावा लागेल. सरळ चेंडू आदळलाय आमच्या ऑफिशियल पंचांवरती. एकेरी धाव फलकामध्ये ऍड होईल. 4 चेंडू 7 धावा
धावपलकावरती लगावायचे न्यामाबाईच्या संघाला. आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 सलामीवीर आतापर्यंत खेळपट्टीवरती सुंदर अशी साजेशी खेळी करतायत. आतापर्यंत 2 सलामीवीर. आता मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय. 4 चेंडूमध्ये 7 धावा. शशांकच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. फुल टॉस. ओहो, तितक्या चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण श्री साई स्पोर्ट याचं खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आतापर्यंत खूपच सुंदर आणि भेदक मारा म्हणावा लागेल. शशांक याचा 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. शशांक यांनी येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी. 6 धावांची गरज. स्ट्रायकवरती फलंदाज सज्ज आहे रोहित जयस्वाल उर्फ गुल्लक. गोलंदाज फुल टॉस. ओहो, तितक्या चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण. 2 चेंडू एका स्ट्राइक वरती. धावचीच्या रूपात गडी बाद. राहुल बॅक टू द आउट गॉन. थँक्यू डीजे. चला, पंचांनी अपील फेटाळले. फेअर डिलिव्हरी. गडी बाद. राहुलच्या रूपात गडी बाद झालाय. आता मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय. 2 चेंडूमध्ये 6 धावा. धावपलकावरती लगावायचे आहेत नाम्या बॉईज या संघाला. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय अंकित गवस. कशा प्रकारे खेळ करतील नाम्या बॉईज संघ. 2 चेंडू 6 धावा धावपलकावरती लागायचे. खूपच सुंदर असं षटक राहिलंय आतापर्यंत शशांक याचं. श्री स्पोर्ट या संघासाठी 4 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केलेत. येणारे 2 चेंडू 6 धावांची गरज. स्ट्रायकवरती फलंदाज सज्ज आहे रोहित जयस्वाल उर्फ गुल्लक. एका दुसरा मोठा फटका सामन्यामध्ये वेगळी कलाटणी देईल. कशा प्रकारे सामना करेल. ओहो, खोदून काढलाय. तितक्याच चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण. हो, फेकी केले. काय घडेल काय बिघडेल. अंकित गवस बॅक टू डगआउट. धावचीच्या रूपात गडी बाद. अंकित गवस बॅक टू डगआउट गॉन. डीजे. थँक्यू डीजे. अंकित गवस तंबूच्या आसऱ्याला परतला. आल्या आल्या गोल्डन डक धावचीच्या रूपात गडी बाद झालाय. मॅचचे इक्वेशन जाऊन पोहोचतंय. 1 चेंडू आणि 5 धावा. औपचारिकता बाकी म्हणावी लागेल सामन्यामध्ये. एका दुसरा अवांतर चेंडू. कशा प्रकारे अंतिम चेंडू हाताळेल शशांक. 1 चेंडू 5 धावा. ओहो, खूपच सुरेखरित्या हाताळलेले चेंडू. त्याला सन्मान दिलाय. सामना फिनिश. सामना खल्लास. कॉंग्रॅच्युलेशन टीम श्री स्पोर्ट. हार्ड लक टीम नामा बॉईज.
पुढील संघासाठी दोघे संघांना थँक्यू डीजे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अफलातून फलंदाजी पाहायला भेटली, ज्याने वैयक्तिक धावा केले 16. खेळाडूचं नाव आहे मिस्टर वेदांत. यायचंय